म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा पुणेकरांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरा दिला। एक तुम्हाला महत्वाचा किस्सा आठवून देतो। मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब चांदणी चौकातनं घरी चालले होते आणि चांदणी चौकामध्ये त्यांना ट्रॅफिक जाम झालेलं दिसलं। त्यांचा तो आवेश अनेक ठिकाणी आपण व्हिडिओमधनं बघितला असेल, पण आज जेव्हा तुम्ही चांदणी चौकामध्ये जाता त्यावेळी ते मुख्यमंत्री असोत किंवा नसोत, पण तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची आठवण येते। आज चांदणी चौक पूर्ण पद्धतीने बदललेला आहे। पूर्ण चांदणी चौकाचा कायापालट झालाय आणि असाच कायापालट आपल्याला कात्रजचा देखील करायचा आहे आणि नवले पुलाचा देखील करायचा आहे। नवले पुलाच्या बाबतीमध्ये तर मी स्वतः गडकरी साहेबांशी चर्चा करणार आहे। मी स्वतः आता नवले पुलाची पाहणी करणार आहे, पण नवले पुलाच्या बाबतीमध्ये देखील महायुतीचा मंत्री म्हणून मी पुणेकरांना शब्द देतो की भविष्यामध्ये असा दुर्दैवी प्रकार घडणार नाही, यासाठी महायुतीचं सरकार हे तुमच्या सोबत आहे आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर नवले पूल देखील नव्यानं मंजूर केला जाईल हा शब्द मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा सहकारी म्हणून मी आपल्याला देतो। परंतु हा GR निघाल्यानंतर मला माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे। असे पैसे येत जातात, मंजूर होत जातात, पण ती कामं क्वालिटीची करून घेण्याची जबाबदारी रमेशजी तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी स्वीकारली पाहिजे। आज ग्रामपंचायती सगळ्या महानगरपालिकेमध्ये येत आहेत, त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असू शकतात, ते गैरसमज विकासात्मक कामांना आपण दूर केले पाहिजे। मी देखील 12-13 वर्षापूर्वी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो, त्याच्यामुळे नगर विकास खातं हे तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी खास करून हे GR घेऊन मी इथं आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नमेश बाबर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो। आणि नमेशजी आज अजून एक संकल्प करा, जसा मी केला होता गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं। आज उजव्या बाजूला विघ्नहर्ताचं मंदिर आहे, या विकासाच्या जोरावर 17 नगरसेवकांपैकी 17 नगरसेवक हे आपल्या विचाराचे निवडून आले पाहिजेत, यासाठी आज एवढीच माझी आपल्याला विनंती आहे। कारण जो विकास काम करतो त्याची अपेक्षा असते, जो विकास काम करत असतो त्याला कुठेतरी वाटत असतं की मी ज्यांच्यासाठी विकास केलाय त्या लोकांनी माझ्यावर प्रेम करावं, मला आशीर्वाद द्यावे, हीच इच्छा माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे। आणि बघा 24 तासामध्ये 35 कोटी रुपये मंजूर होणं हे ऐरागैराचं काम नाही। आताच रमेशजी सांगत होते की वर्षानुवर्ष तुम्ही मागणी केली, या पुढे जाऊन सांगतो की याच्या पुढं कात्रज विकास आघाडीच्या आराखड्याला पैसे कमी पडणार नाहीत, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने पण जसा शिंदे साहेबांच्या वतीने मी आपल्याला शब्द दिलाय तसा तुम्ही आम्हाला शब्द दिला पाहिजे। तुमच्याकडनं आम्हाला कसलीही टक्केवारी नको, फक्त 100% तुम्ही आशीर्वाद आम्हाला द्यावे, एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं कात्रज घडवण्यासाठी जे मी GR आणलेले आहेत ते नमेश बाबर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कडे सुपूर्द करतो आणि भविष्यामध्ये तुम्हाला एकही विकासाचा निधी, एकही रुपया विकासाचा निधी कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।